नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातला पुढचा धडा नावलौकिक संत संत कनकदास हा शिकवणार आहे. प्राध्यापक B.A. कांबळे हे या धड्याचे लेखक आहेत. यांचा जन्म 1956 साली तडवळ तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा येथे झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण शासकीय महाविद्यालय गुलबर्गा येथे झालं आणि MA MPhilचं शिक्षण त्यांनी मराठी विभाग गुलबर्गा विद्यापीठ इथून घेतलं. तर अरुणोदय आणि परिवर्तन हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले असून अस्मितादर्श, अनुबंध, युग प्रबोधन, परिवर्तनाचा वाटसरू, बहुजन समाचार, वीरशैव बसवदर्शन इत्यादी नियतकालिकातून त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. तसेच अनेक लेख प्रकाशित केलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबई, नाशिक, सांगली, पुणे व अस्मितादर्शच्या विविध मेळाव्यात कवी म्हणून त्यांनी उपस्थिती लावली आहे. तेव्हा मानवतावादी संत कनकदास हे त्यांचं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि त्यातलाच हा एक उतारा आहे. तेव्हा प्राध्यापक B.A. कांबळे यांनी खूप सुंदर तऱ्हेनं या पाठामधून संत कनकदासांविषयीची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. साधारणतः 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये किंबहुना त्यानंतरच्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये संतांचं पेव फुटलं. 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय उदयाला आला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत सेनानावी, गोरा कुंभार, कान्होपात्रा, चोखामेळा, सावतामाळी अशी अनेक संत मंडळी मराठी साहित्य परंपरेमध्ये आपल्याला दिसतात. पुढे जाऊन देशाच्या इतर भागातही अनेक संत निर्माण होताना आपल्याला दिसतात. तेव्हा इसवी सनाच्या 1509 सालामध्ये संत कनकदासांचा जन्म कर्नाटकातील शिग्गावजवळील बाड या गावात झाला आणि अशा या संत कनकदासांविषयीची अधिक माहिती आपल्याला इथे अभ्यासायला मिळते. कन्नड साहित्यामध्ये शरण साहित्य आणि दास साहित्य या दोन भक्तिरसपर काव्य परंपरा आजही सुरू आहेत. दास साहित्य आणि शरण साहित्य यातला फरक काय याचा विचार करू गेल्यास संत बसवेश्वरांचे जे अनुयायी आहेत त्यांना शिवशरणरू असं म्हणण्यात आलेलं आहे आणि यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे त्याला शरण साहित्य असं म्हणण्यात आलेलं आहे. दास परंपरेतील कवी अनेक आहेत. नरहरी तीर्थ हे दास परंपरेतील आद्य कवी आहेत. श्रीपादराय, व्यासराय, वादिराज, पुरंदरदास, कनकदास, महिपतीराय, विजयदास, हेळवनकट्टी गिरिअम्मा, हरपनहळ्ळी भीमव्वा, प्रसन्न व्यंकटदास आणि मोहनदास असे अनेक कवी आपल्याला दास साहित्य या परंपरेमध्ये पाहायला मिळतात. तेव्हा शरण साहित्य म्हणजे संत बसवेश्वरांच्या अनुयायांनी लिहिलेलं साहित्य आणि खुद्द संत बसवेश्वरांनी लिहिलेलं साहित्य आणि दास साहित्य म्हणजे नरहरी तीर्थ आणि त्यांच्या परंपरेतील या इतर कवींनी लिहिलेलं साहित्य होय. तेव्हा या सगळ्या दास कवींपैकी कनकदास हे अत्यंत महत्त्वाचे असे कवी होऊन गेले. कारण संत कनकदास
हे संत म्हणून प्रसिद्ध होतेच, पण त्याचबरोबर एक कीर्तनकार, भल्या भल्या धर्ममार्तंडांना आश्चर्यचकित करून सोडणारे एक धर्म अभ्यासक आणि द्रष्टे दार्शनकार म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. 1509 ते 1609 असं 100 वर्षाचं आयुष्य संत कनकदास जगले आणि आपल्या या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत कनकदासांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना स्तिमित करून सोडलं. संत कनकदासांचा जन्म एका अज्ञ समाजात झाला. गुराबासरांच्या, कोल्ह्या कुत्र्यांच्या आणि शेळा मेंढ्यांच्या संगतीत त्यांचा जन्म झाला. अर्थात एका धनगर कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. कर्नाटकातील शिग्गाव जवळील बाड या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं जीवन कागिनेले येथे मोठ्या प्रमाणात व्यतीत झाले, कारण कागिनेले येथे आदिकेशवाचे मंदिर असून संत कनकदास हे बालपणापासून श्रीकृष्णाचे भक्त होते, केशवाचे भक्त होते आणि म्हणून ते सतत त्या आदिकेशवाच्या मंदिरात जाऊन बसत असत. तर अशा या संत कनकदासांचा जन्म 1509 साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव बिरप्पा असं असून आईचं नाव बचम्मा होतं. कनकदासांचे वडील बिरप्पा हे विजयनगर सम्राटाच्या पदरी एक विश्वासू सेवक म्हणून सेवेत रुजू होते. अतिशय शूरवीर आणि पराक्रमी व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता आणि त्यांच्या या नावलौकिकामुळे विजयनगरच्या सम्राटाने त्यांना बाड आणि बंकापूर परिसरातील 78 गावांची पाटीलकी आणि दंडनायकी दिलेली होती. पारिवारिकदृष्ट्या सुखी आणि संपन्न असलेल्या अशा कुटुंबामध्ये कनकदासांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना योग्य आणि अनुरूप असे सर्व शिक्षण मिळत गेले. तलवार, भाला, दांडपट्टा, धनुष्यबाण, अश्वारोहण, कुस्ती, मल्लयुद्ध, मुष्टियुद्ध यासारखे युद्धकलेतील शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्यांना दिले, कारण ते स्वतः एका सम्राटाच्या पदरी पराक्रमी सैनिक म्हणून नोकरीस होते. संत कनकदासांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शारीरिक विकासाबरोबर त्याचा बौद्धिक आणि मानसिक विकासही व्हावा म्हणून त्यांना कन्नड, संस्कृत, व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, छंद, अलंकार, काव्यमीमांसा आणि संगीत यांचेही शिक्षण दिले. यामुळे संत कनकदासांचं व्यक्तिमत्व जे आहे ते सर्वगुणसंपन्न असं व्यक्तिमत्व झालं. विद्या, बुद्धी आणि शौर्य यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतो. युद्ध असो की मैफिल, संत कनकदास आपोआपच त्याच्या नेतृत्वपदी विराजमान होत असत. तिथे जमलेले सारेजण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत असत. मेहनतीतून कमावलेले शरीर, अभ्यासातून संस्कारित झालेली बुद्धी आणि व्यवहारातून प्राप्त झालेली मानसिक प्रगल्भता यातून कनकदासांचे व्यक्तिमत्व फुलत गेले. जातीने अस्पृश्य असूनही, किंबहुना जातीने धनगर असूनही ते सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. अशा या
संत कनकदासांच्या नावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. संत कनकदास यांचे मूळ नाव तिम्मप्पा असे होते, परंतु नंतर त्याचे कनक आणि कालांतराने कनकदास असे स्थित्यंतर होत गेले. यामागची कथा अशी: बीरप्पा आणि बचम्मा या दाम्पत्याला वयाचा मध्य गाठला तरी अपत्यप्राप्तीचे सुख लाभलेले नव्हते. उभयता पती पत्नी चिंताक्रांत होते. जीवनातली सगळी ऐहिक सुखे त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती, परंतु संतानप्राप्तीचे सुख त्यांना नव्हते. त्यामुळे आपल्या पोटी मुलगा जन्माला यावा म्हणून या पतीपत्नीने भगवान तिरुपती तिम्मप्पाला साकडे घातले, नवस बोलला आणि कर्मधर्म संयोगाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या उभयता पती पत्नींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव तिम्मप्पा असे ठेवले. तिम्मप्पा दिसामासाने वाढत गेला. वाढता वाढता मोठा झाला. वयात येताच तिम्मप्पाने घरातली आणि शेतीची कामे हाती घेतली. कायक म्हणजेच कर्म हा कनकदासांचा जीवनधर्म होता. त्यामुळे कनकदास आपल्या तरुण वयात शेतीत मनापासून खपत राहिला. एकदा असेच तो कुदळ घेऊन जमीन खोदण्याचे काम करीत असताना त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा प्राप्त झाला. अनायासे लाभलेली ही संपत्ती म्हणजे देवाची देणगी आहे असे मानून त्यांनी ते सारे धन सत्कारणी लावायचे ठरवले. कनकदासांचे घराणे मुळातच दानी आणि गोरगरिबांना आणि गरजूंना उदार हाताने मदत करणारे म्हणून ख्याती प्राप्त होते. त्यांचे आईवडील हे मुळातच सात्विक स्वभावाचे असून त्यांच्या चांगुलपणाचा लौकिक साऱ्या मुलखात पसरला होता. आईवडिलांचा दानशूरपणा कनकदासांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनून राहिला होता आणि म्हणूनच या गुप्तधनाचा वापर स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी न करता आपल्या गावासाठी करण्याचे त्यांनी ठरविले. गावातील देवळांचा जीर्णोद्धार करणे, नवीन देवळे बांधणे, विहिरी आणि तळी खोदणे आणि त्यातून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, अनाथ, अपंग, वृद्ध व भिक्षुक यांच्यासाठी अन्नछत्र खोलणे, गरीब गरजू लोकांना पैशाची मदत करणे या कारणासाठी त्यांनी या सापडलेल्या सोन्याचा वापर केला. कन्नड भाषेमध्ये सोन्याला कनक असे म्हणतात. तेव्हा ज्याला कनक लाभले असा हा तिम्मप्पा, त्याचेच नाव लोकांनी कनक ठेवून टाकले आणि लोक त्याला कनक या नावाने बोलावू लागले. पुढे कनकदासांच्या आयुष्यामध्ये ते कवी झाले, ते कीर्तनकार झाले, काव्यरचना करू लागले, हरीचे दास झाले, कृष्णाचे दास झाले, म्हणून लोक त्यांना कनकदास म्हणून पुढे बोलावू लागले आणि भक्त कनकदास म्हणून संत कनकदास नावारूपाला आले. तर अशा या संत कनकदासांविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या प्रसिद्ध अभंगांविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. ते आपण पुढील भागात जाणून घेऊ. धन्यवाद.